असणार आहे. दर महिन्याला आपल्याकडे जवळपास 40 ते 42,000 प्रकरण येत असतात. प्रत्येक ठिकाणी 40 ते 42,000. सोलापूरला आंदोलन झालं. आता त्याच्यामध्ये 5,000 प्रकरण शिल्लक आहे. परंतु आता काय केलं आपण, अधिकारी नेमले. म्हणजे आपण सरकारकडे मागणी केली. 18 अधिकारी त्यांनी मला आता दिले. 18 अधिकाऱ्याची नियुक्त्या सुद्धा झाली. म्हणून आता हे प्रकरण टेबलवर राहणार नाही, याच्या लक्षात आपण 100% जिल्ह्याला जॉईन झाले. सर्व जिल्ह्याला जॉईन झाले. 6 पर्यंत 6 तारखेला. नाही, आता हे प्रकरण राहणारच नाही. दिले होते काय माहिती का, एक अधिकारी 4 बसतच नव्हतं. जे पोरं बिरं जायचे यायचे जमत नव्हतं. महाराष्ट्रात हा विषय असा आहे की आपल्याला शासनाने ओबीसी समाजातील जे पण सगळे नियमित लागू केले होते, पण याच्यात काय झालेलं आहे, आपल्याला ईबीसीच्या फक्त हा जो क्रमांक ह्याच्यात आपण हे पत्र तुम्हाला याच्यात सगळं सारांशच दिला. आता रोखणार नाही का अधिकारी वाढल्यामुळे, पण तरी आता तुमचा ठराव सांगा. पोरांचं वाटलं होईल पोरांचं सर 1 वर्षाचं म्हणजे ऍक्च्युली 2 वर्ष त्यांचे वाया झाले. आता सीईटी देता येणार नाही आणि पूर्ण 1-1 लाख रुपये 2-2 लाख रुपये थोडं सिरियसच आहे. तो म्हणजे 1 महिन्यावर आलाय. समाजाचं कसं झालं, तुम्ही नियुक्त केले पण हे अंमलबजावणीसाठी थोडी कठोर सूचना दिली तुम्ही सरकार बदनाम करायला का म्हणा, तुम्हाला नेमलंय तुम्ही कशाला ठेवता म्हणा. ओबीसी म्हणजे नुसतं मराठा नाही, सगळ्याच विद्यार्थ्यांचा पहिल्या वेळेस आपण 6 महिने 3 महिन्याची मुदत वाढवली. आता 100% मार्गी लागले. 100% आता त्याच्यात तुमचं धन्यवाद पुन्हाच राहणार. आणि हाच विषय चालेल. दोन विषय फक्त मुलांसाठी ऍक्टिव्ह झालेला आहे विषय आणि मुलींसाठी ब्लॉक झालेला विषय, म्हणजे ते टेक्निकल इश्यू आहे. हे जे ईबीसी प्रकरण आहे ना, आपण याच्यात काय झालेलं की तुम्हाला पत्रामध्ये सगळं क्लास 3 क्लास 4 ज्या प्रकरणात येतात ना, त्यांना ते 8 लाखाच्या खाली जे याच्यात मर्यादा आहे, तर त्याच्यासाठी मुलांसाठी शिष्यवृत्ती ऍक्टिव्ह झाली, मुलींसाठी ऍक्टिव्हच नाही. हो हो, आम्ही तिथं पण गेलो होतो. पण एकदा प्रोमिनंट विषय आहे. 2 मुद्दे तुम्हाला सोमवारी गेला मुलीचं जे मुक्त शिक्षण केलंय ना, त्याची थोडी माहिती नाही एक. आणि दुसरं शिष्यवृत्ती दिली ना आपण आरक्षण शिंदे साहेबांच्या काळात, शिष्यवृत्तीचा ऑप्शनच नाही. ऑप्शनच नाही. समजा आपण आता ओबीसीला 3 लाख शिशू लागले आणि त्या एसीबीसी वाल्याला 3 लाख, ओबीसीच्या धर्तीत एसीबीसीच्या सवलती दिल्या जातात. दोघांनी 3 लाख भरले. शिष्यवृत्ती ओबीसीचा वापस येईल. त्या पोरांना शिष्यवृत्तीचा ऑप्शनच नाही एसीबीसी वाला. गंभीर मुद्दा आहे. ते मात्र मला खात्री करून मुलीचा आणि एसीबीसीचा घ्यायला असणार. आणि ईडब्ल्यूएस मधून पूर्वी जे भरलेले आहेत ना, कलेक्टर झालेले, त्यांना काढू नका. काय प्रॉब्लेम काय डॉक्टर साहेब काय म्हणतात? काहीच नाही. तुम्ही काय प्रेमा खातर थांबतात काय? नाही ना, नीट करा पटापट. ते थांबत नाही ना. आपण म्हटलं 10 दिवस थांबत, 4थ्या दिवशी पळून जातो. त्यामुळे परत येते. त्यांना बजवणी करा. तुमचं सरकार काय करतं ते खरं. सोमवार आणखी किती दिवस 24 तारखेपर्यंत करायला गरजेचं आहे. शासन निर्णय झाला त्या दिवशी हैदराबाद
मुख्यमंत्री आमच्या वतीने निरोप त्यांनी मध्यस्थी केली होती आणि ते तिन्ही गॅजेटियर देऊन गेले आणि शिंदे समितीचं काम सुरूच नाही झालं. ते मुदत वाढली ते पण कान होता आमच्या वतीने स्वतः म्हणून लागूनच त्यांचं चिंतन. म्हणून सातव्या माळ्यावर मी माझ्या बाजूला शिंदे समिती. आंदोलन देखील मला लागू नाही त्यामुळे तुम्हाला करावं लागेल. का? त्यांचा कोण उपस्थित केलेला बोलणार आहे. बैठक करून असं आणखी काय असं नंतर बाईट करावं लागेल. तुम्ही गेल्यानंतर आमची बैठक गुप्त बैठक. सर जरांगे पाटलांचा